आंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणातला मुख्य आरोपी ऋषिकेश बेद्रेने एक गंभीर आरोप केलाय। आपल्याकडे आधी पिस्तूल नव्हतं, मात्र आपली गाडी पोलिसांकडे तपासणीला गेल्यावर त्यामध्ये पिस्तूल सापडलं असा आरोप ऋषिकेश बेद्रेचा आहे। आपल्या गाडीमध्ये पिस्तूल आलं कुठून याची आपल्याला कल्पना नसल्याचं ऋषिकेश बेद्रेनं म्हटलंय। पोलिसांनी अटक केल्यावरती मोबाईल आणि गाडी दोनही पोलिसांच्या ताब्यात होतं, मात्र हे पिस्तूल नेमकं कुणी ठेवलं याची कल्पना नसल्याचं ऋषिकांत बेद्रेनं म्हणत अप्रत्यक्षपणे पोलिसांवरती संशय निर्माण केलाय। आंतरवालीत जो 1 सप्टेंबर रोजी लाठीचार्ज झाला होता, त्याच्यात मला 1 नंबरचा आरोपी त्या ठिकाणी केलं होतं। त्याच्यात मला पोलीसवाल्यांनी गेवराई तालुक्यातील पाटशिंगी ते आपले पाचेगाव ते शिंदेवाडी दरम्यान मला तिथं त्यांनी पोलिसांनी मला तिथं टाकून त्यांच्या गाडीत मला आंबडला घेऊन आले। आंबडला घेऊन आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुझ्या गाडीत रिव्हॉल्वर टाकली, बंदूक होती, ती कशी आली कुठे आली समजा कशी टाकली ते मला सांगणार नाही, पण गाडी त्यांच्या ताब्यात होती पोलिसवाल्यांच्या। तिने लगेच मला त्यानंतर मी विचारलं त्यांना मला कोणत्या ह्याच्यात कशामुळे आणलं तुम्ही, ते म्हणजे तुला आंतरवली तो हे केलं म्हणजे तिथं दगडफेक केली म्हणजे। म्हणलं माझा काही संबंध नाही म्हणजे दगडफेकीचा, आणि तुम्ही तिथं हे आहेत म्हणले आरोपीत म्हणले त्याच्यात। मी म्हणलं नाही, तिथं मुख्यमंत्री साहेबांनी ते गुन्हे मागे घेतो म्हणून ते आम्हाला सांगितलेलं आहे म्हणले। नाही ना, आणि घेतले नाही म्हणले ते। म्हणलं असं आहे का? मग मला त्यांनी माझे मोबाईल वगैरे त्यांनी काढून घेतले, मग मला त्या गुन्ह्यात त्यांनी अरेस्ट केलं। तुमच्यावर आरोप केला जातो की तुम्हाला शरदचंद्र पवार यांनी पाठवलेला आहे। नाही, पवार साहेबांचा कुठलाही संबंध नाही याच्यात, कारण की मी समाजाचं काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मी राजकारण विरहित समाजकारण करतो। आणखी तुमचे जे फोटो व्हायरल झाले होते ते काय नेमकं? कारण प्रत्येक नेत्यांसोबत तुमचे फोटो दिसतात, शरद पवारांसोबत राणे असो, ते राणे साहेबांचा नितीजी राणे साहेबांचा फोटो आम्ही लग्नात भेट झाली, ते समाजाचं काम करत असल्यामुळे ते मला त्यांचं थोडं आकर्षण वाटलं, त्यांच्यासोबत मी ते फोटो घेतलेले आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।